श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावणातील कोणत्याही शुक्रवारी देवीची ओटी कशी भरावी व श्रावणी शुक्रवारी ओटी भरण्याचे महत्त्व बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावणात जशी महादेवाची पूजा आणि व्रत करण्याचे महत्त्व आहे, तसेच शक्तीचे पूजन करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे. श्रावणात देवींच्या 9 रूपांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते असे म्हणतात. तसेच देवी लक्ष्मी, सप्तशृंगी, दुर्गा माता व आपल्या कुलदेवीची श्रावणात शुक्रवारी ओटी भरल्याने त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर राहते असे मानतात. घरात सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी श्रावणातील शुक्रवारी देवीची ओटी कशी भरावी ते पाहूया. श्रावणात महादेवाची पूजा आणि व्रत केले जाते. श्रावणातील सोमवार तर शिवपूजेसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. मात्र याचप्रमाणे श्रावणात शिवासोबतच शक्तीचेही पूजन करण्याची मान्यता आहे. शक्ती म्हणजेच देवीची 9 रूपे. श्रावणात देवीची ओटी भरण्याची मान्यता आहे. देवीची विधिवत ओटी भरल्याने तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो. तसेच आयुष्यात आनंद, सुख, समृद्धी येते असे म्हणतात. विवाहित स्त्रियांचा संसार सुखाचा होतो व सौभाग्य वाढते असे देखील बोलतात. त्यामुळे श्रावणातील शुक्रवारी सुहासिनी विवाहित स्त्रिया देवीची ओटी भरतात. याशिवाय आपल्या घरात एखाद्या सुवासिन स्त्रीची देखील ओटी भरण्याचे तितकेच महत्त्व या दिवसाचे आहे. पाहुयात श्रावणात देवीची ओटी कशी भरावी. श्रावणात देवी लक्ष्मी, पार्वती, दुर्गा माता किंवा आपल्या कुलदेवतेची ओटी अवश्य भरावी. ओटी भरण्यासाठी देवीच्या साज शृंगाराचे सामान घ्यावे. विवाहित महिलांनी, ज्यांना सुहासिनी म्हटले जाते, त्यांनी देखील ओटी भरायला जाताना 16 शृंगार करावा. यामध्ये गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू, हातात हिरव्या बांगड्या, साडी, केसात गजरा अशा प्रकारे तयार होऊन जावे. सुहासिनी स्त्रीची ओळख तिच्या मंगळसूत्र आणि कुंकवामध्ये असते. त्यामुळे याला 16 शृंगार असे म्हटले जाते. देवीच्या ओटी सामानात नऊवारी साडी, खण, नारळ, तांदूळ, हळद कुंकू, फुलांची वेणी आणि साज शृंगाराचे सामान असावे. देवीच्या मंदिरात जाऊन सर्वप्रथम ओटीच्या ताटात साडी आणि खण ठेवावा. त्याला हळद कुंकू लावून त्यावर मग नारळ आणि तांदूळ टाकाव्या. दक्षिणा देखील ठेवाव्यात. साज शृंगाराचे सामान ओटीत ठेवावे. फुलांची वेणी आणि हार देखील ओटीत टाकावा. ही ओटी देवीला नमस्कार करून तिला वाहावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा व आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीकडे देवीसाठी प्रार्थना करावी. श्रावणातील शुक्रवारी ओटी भरण्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रावण महिना हा महादेवाला समर्पित असतो हे आपल्याला माहीतच आहे. मात्र शिव जसे शक्तीशिवाय अपूर्ण आहेत, तसेच श्रावण मास देखील शक्तीच्या पूजेशिवाय अधुरा आहे. शिवशक्ती दोघांचं पूजन या महिन्यात केल्याने निश्चितच कृपा मिळते. त्यामुळे श्रावणातील शुक्रवारी जो वार देवीला समर्पित असतो, त्या दिवशी देवीची ओटी भरण्याची प्रथा आहे. यामुळे विवाहित महिलांना अखंड सौभाग्य लाभते असे म्हणतात. देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहून कृपा करते अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावणात शिवासोबत शक्तीचे पूजन करण्याची शुक्रवारी देवीची ओटी भरली जाते. आपल्या कुलदेवतेची ओटी या काळात अवश्य भरावी. श्रावणी शुक्रवारी सुहासिनीची ओटी भरावी. श्रावणातील शुक्रवार जशी देवीची ओटी भरली जाते, तसेच आपल्या घरात एखाद्या सुवासिनीची ओटी भरणे देखील भाग्याचे समजले जाते. असे म्हणतात की कोणतीही सुवासिन स्त्री ही देवी लक्ष्मीचे रूप असते. त्यामुळे शुक्रवारी देवीची ओटी भरल्यानंतर एखाद्या सुवासिनी स्त्रीची देखील ओटी भरावी. सुहासिनींना आपल्या घरात जेवू घालावे व 16 शृंगाराचे सामान द्यावे. असे केल्याने संसारात भरभराट होते व देवीची कृपा मिळते अशी मान्यता आहे. त्यामुळे श्रावणातील शुक्रवारी ओटी भरण्याचे विशेष महत्त्व असल्याने कोणत्याही एखाद्या शुक्रवारी तुम्ही आपल्या देवीची व सुहासिनीची ओटी जरूर भरा. तर मंडळी, तुम्ही देखील श्रावणी शुक्रवारी
व्रत आणि देवीची ओटी भरत असाल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.